कोल्हापूरकरांचा संताप तर आपण जाणून घेतला, पण याचवर सरकारच्या वतीनं बोलण्यासाठी आपल्याबरोबर पालकमंत्री कोल्हापूरचे हर्षवर्धन पाटील आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, तुम्ही पाहताय कोल्हापूरकरांचा कसा उद्रेक झालेला आहे, आपण नेमकी काय भूमिका बजावणार आहात? एक तर असं आहे की मी जिल्हा प्रशासनाला पण सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये हिंसक मार्ग कोणी स्वीकारता कामा नये आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा झालेली आहे आणि चर्चेतून मार्ग काढण्याच्या संदर्भामधला प्रयत्न केला जाईल. परंतु अशा पद्धतीनं पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान वगैरे करणं हे काही योग्य नाहीये आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल आणि तो मार्ग काढत असताना त्याच्यातून समन्वयाची भूमिका आपल्याला कशी घेता येईल हा मार्ग निश्चितपणाने आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही म्हणताय की आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, पण आपण पाहिलं हा उद्रेक काही आज अचानक झालेला नाहीये. गेले कित्येक दिवस कोल्हापूरकरांच्या मनामध्ये या विषयावर संतापाची भावना आहे. यापूर्वी वेळोवेळी त्यांनी या विषयावर आंदोलनं केली आहेत, पण आपण ही समन्वयाची भूमिका यापूर्वी कधी घेतलेली पालकमंत्री म्हणून पाहायला मिळाली नाही. एक तर ह्याच्यातली सगळ्यात पहिली बैठक तर 1-1.5 वर्षापूर्वी मी स्वतःच घेतली होती पालकमंत्री म्हणून. त्यानंतर मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही सर्व कृती समितीला पण चर्चेला बोलवलं होतं आणि ती चर्चा मागच्याच 8 दिवसापूर्वी सह्याद्री अतिथी गेस्ट हाऊसवरती जवळपास 2-2.5 तास आम्ही ND पाटील साहेब, खासदार, आमदार, तिथले स्थानिक 2 मंत्री सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो आणि त्याच्यातून आपण ह्याचं ॲक्च्युअली कॉस्ट किती झालेली आहे, 95% हे काम झालेलं आहे का, या सगळ्या बाबीच्या बाबतीमध्ये आपल्याला बसून मार्ग काढावा लागेल अशी चर्चा त्यावेळेस झाली होती. त्याचबरोबर काही न्यायप्रविष्ट बाबी असतील तर त्याच्याबद्दलही आपण काय भूमिका घ्यायची, हा सगळा असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आता गुरुवारी काहीतरी महापालिकेने स्टँडिंग जनरल बॉडीची मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर त्याच्यातनं काय मार्ग घ्यायचा आहे तो आपण मार्ग काढू. सर, तुम्ही म्हणताय चर्चा करू, मार्ग काढू, सकारात्मक तुम्ही आहात असं वाटतंय, पण तुम्ही सांगा, कोल्हापूर सारख्या शहरामध्ये एखाद्या शहरात 9 टोल नाके असावेत हेच मुळात पटण्यासारखं वाटतं का तुम्हाला? नाही, मुळात तर आता हे कसं झालं, काय झालं या खोलामध्ये जायचं म्हणलं तर ह्याच्यावर खूप चर्चा होईल. कारण हा पहिला प्रस्ताव आला त्यावेळेस कोल्हापूर महापालिकेनेच ह्याला संमती दिली होती. कोल्हापूर महापालिकेमध्ये काय तुम्ही आम्ही कोणी नव्हतो, तिथले स्थानिकच लोक होते. आता त्यांनी पहिल्यांदा ठराव करून दिला, त्यांनी करार करून घेतला, त्यानंतर त्रिपक्षीय करार झाला आणि त्रिपक्षीय करार झाल्यानंतर हे IRBचं काम सुरू झालं. IRBचं कामाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे आल्या त्यावेळेस पहिली मीटिंग 1.5 वर्षापूर्वी माझ्याच उपस्थितीमध्ये महापालिकेने निर्णय घेतला, महापालिकेने पाठवला आणि मग 9 टोल नाके झाले. हे जरी खरं असलं तरी राज्य सरकार म्हणून आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही भूमिका घेणं अपेक्षित होतं, कारण एखाद्या शहरामध्ये 9 टोल नाके असावे हेच मुळात पटण्यासारखं वाटत नाही. एक तर असं आहे की हा काय पालकमंत्र्यांनी टोल नाके कुठं असावेत, 9 टोल नाके असावेत का 4 असावेत का 2 असावेत, हा काय पालकमंत्र्याच्या अखत्यारीतला विषय नाही. ह्यासाठी रस्ते विकास महामंडळ की ज्याच्याकरता स्वतंत्र विभाग आपण स्थापन केलेला आहे आणि त्यांनी जाहिरात दिली, महापालिकेने त्याला प्रतिसाद दिला आणि महापालिकेने संमती दिल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मला असं वाटतं तर त्या खोलामध्ये जाण्यापेक्षा आज स्थिती परिस्थिती काय आहे, आज बंद पुकारला गेला, त्याला लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला अशी माहिती आहे. काल काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि म्हणून तिथली परिस्थिती थोडीशी नियंत्रणाखाली आहेच, परंतु तणाव आहे. मला असं वाटतं की असा तणाव शहरामध्ये राहणं योग्य नाही आणि म्हणून याच्यातून आपल्याला सहमतीनेच मार्ग काढावा लागेल हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा. तुम्ही जरी म्हणत असलास की किती टोल नाके असावेत ही पालकमंत्र्याची जबाबदारी नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण कोल्हापूर वासियांच्या पालकमंत्री म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहेत ते तुमच्याकडे आशेने पाहतायत की तुम्ही सरकार बरोबर चर्चा करून यातनं काहीतरी मार्ग काढू शकाल. तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा, पण वेळ झाली आता ब्रेकची. पहा फक्त झी24 तास. आम्ही आहोत देशाच्या अन्नदात्याची शक्ती, शक्ती पंप्स.
वॅसलीन कोको ग्लो विथ रिच कोको बटर त्वचेला देतं पोषण, ठेवतं मखमली सॉफ्ट आणि चमकदार दिवसभर. ही त्वचा मखमली मखमली. जेव्हा दिवसाची सुरुवात होते खास, तेव्हा दिवस बनतो खास. ही आहे वॅसलीनची हिलिंग पॉवर. मायेचा तू हात फिरविता ती आली भरकंची. DSK, घराला घरपण देणारी माणसं. वडीने धुवाल तर वडीच्या खुणा बहुतेक राहणारच. हे घ्या नवीन विम जेल. याची अस्सल लिंबू शक्ती संपूर्णपणे विरघळून चिवट चिकटपणा हटवते, कसलीही खून न ठेवता. विम डबल पॉवर जेल. रूठी शरारत झूठी बगावत फिसलने लगा है. हाथों से गुस्सा किस्सा ये थोड़ा बदलने लगा है. हो खटपट में थोड़ा नटखट मिला दो, मस्ती का अपना हिस्सा उठा लो, बचपन को हल्की सी हवा दो. थँक्यू दादा. ओनली ओरिओ. हे घे ना. आनंदाच्या मध्ये जेव्हा कंबरदुखी येते तेव्हा मूव्हचे 4 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि प्रेमानं केलेलं मालिश कामी येतं. मूव्ह आह पासून आहापर्यंत. काय झालं? मॉम तुला नाही कळणार. जेव्हा कमजोर केस आणि तुमच्या नात्यात आणायचा असेल प्राण, तर आहे ना नवीन क्लिनिक प्लस बीटा ऑइल. मॉम तुला माहिती आज प्रियाने पुन्हा माझ्याशी भांडण केलं. हे देतं आतून पोषण मुळांपासून टोकांपर्यंत आणि बनवतं केस मजबूत तुमच्या नात्यासारखं. जिंकेल हो जिंकेल. नॉर शेफ जिंकेल. आपल्या बायकोशी लावलेली पैज की नॉरचं प्रत्येक सूप सगळे नुसते पिणारच नाहीत तर फस्त करतील. आम्ही ज्युसी स्वीट कॉर्न आणि चायनीज सॉसेसचा फ्लेवर घेऊन तयार केलंय हे टेस्टी नॉर स्वीट कॉर्न सूप. पिऊन टाकलं. नाही बस केलं. नॉर मनापासून करा मनापासून खा. रोहन कुठे आहे? सर तो नाही येणार. त्याचा मार्चिंग युनिफॉर्म जुना झालाय. मी त्याची जागा घेतो. अरे रोहन. नवीन शर्ट नाही जुना. नवीन ड्रेस जो कपड्यांना देतो पुन्हा नव्यासारखी शुभ्रता. जागा बळकवायची नसते, स्वतः मिळवायची असते. आता बोरिंग चपाती भाजीला किसान केचप बनवता आणखीनच यमी. बस भाजीत किसान केचप मिक्स करा, मग चपातीवर ठेवा, बोटं फिरवा आणि बनला यमी टेस्टी किसान रोल. सादर आहे छोटू. किसानची तीच यमी टेस्ट फक्त 15 रुपयात. सादर आहे नवीन पॅराशूट बटर स्मूथ बॉडी लोशन. ह्यात आहेत कोकोनट बटरचे गुण, जे हिवाळ्यात त्वचेला देतात खास पोषण, ज्यामुळे त्वचा राहते बटर सारखी स्मूथ. माननीय विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभचिंतक आणि हितचिंतक, कडेगाव तालुका मित्र परिवार. आपण पुन्हा एकदा चर्चेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जाऊयात. सर, कोल्हापूर वासियांना दिलासा वाटेल असं काहीतरी सांगून टाका, कारण की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. त्यामुळे सरकार जोपर्यंत मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणार नाही तोपर्यंत यामधनं ठोस निर्णय येणं शक्य नाहीये. नाही, मला तर पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट मला स्पष्ट करायची की मी सर्व कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना मी आवाहन करतोय की आता यामध्ये हिंसक मार्ग किंवा आंदोलनाच्या माध्यमातून कुठेही पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान किंवा सामान्य लोकांना त्रास होता कामा नये याची खबरदारी आपण सर्वांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे. आता ह्या टोलच्या बाबतीमध्ये मला अशी माहिती प्राप्त झालेली आहे की कोल्हापूर महापालिकेनं ही टोलची रक्कम IRBला देण्याच्या संदर्भामधली तयारी दर्शवलेली आहे. आता यांची विशेष जनरल बॉडीची सभा ही गुरुवारी मला वाटतं त्यांनी घ्यायचं मान्य केलेलं आहे. आणि जर त्या बाबतीमध्ये जर महापालिका पुढाकार घ्यायला तयार असेल तर निश्चितच येत्या बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबद्दल आम्ही चर्चा करू आणि सरकारच्या वतीनं निश्चितच काय मार्ग आपल्याला काढावा लागेल त्याबद्दलचा आमचा सहानुभूतीपूर्वक आमचा विचार राहील. त्याबद्दल काही दुमत नाही. शेवटी जनतेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणाला तरी पाठीशी घालण्याकरता किंवा कोणावरती काय लादण्याकरता अशी भूमिका सरकारची कधीच राहिलेली नाहीये. आणि त्याचबरोबर जे काही न्यायालयीन बाबी जी आहेत, मला वाटतं 20 तारखेला काहीतरी
हायकोर्टामध्ये या संदर्भामधली मॅटर आहे. बरोबर. ते कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर मार्गानं निश्चितपणानं कसा मार्ग काढायचा तो बघू आपण. बरोबर आहे, सकारात्मक आहात सर तुम्ही आमच्या बरोबर असेच राहा, कारण सावकारी कायद्याबद्दल सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी24 तास. फॉर्म झाला का? हो झाला सर. आता फोटो सर. हो हो ऑफकोर्स. सर तुमचा फोटो आयडी आणि ऍड्रेस प्रूफ. हे घ्या माझं आधार कार्ड. झालं सर. बस. हो सर. वा पटकन झालं. थँक्यू सो मच. थँक्यू. ICICI बँकेच्या टॅप बँकिंगने घर बसल्या सेव्हिंग्ज अकाउंट उघडा आणि जीवनातील इतर महत्त्वाच्या कामांसाठी वेळ वाचवा. ह्याला म्हणतात काळजी घेणे. कळलं भाऊ? SMS करा टॅप 56766666 वर. ICICI बँक, विचार तुमचाच. मी आहे डाग, लपवतो कोट्यवधी किटाणू जे पसरवतात जॉन्डिस, टायफॉइड, डायरिया. म्हणूनच घेऊन आले नवीन डॉमिक झिरो स्टेन. याचा 7 पट घट्ट फॉर्म्युला काढतो चिवट डाग आणि त्यात लपलेले किटाणू. नवीन डॉमिक झिरो स्टेन. न राहतील डाग, न राहतील किटाणू. कोलगेट मॅक्स फ्रेशचा स्पायसी लाल ताजेपणा तुमच्यामध्ये उत्साह आणे. करा ताजेपणाची पॉवर ऑन. कोलगेट मॅक्स फ्रेश ही तुम्हाला काय करेल? कोलगेट मॅक्स फ्रेश 28 ग्रॅम आता फक्त 10 रुपयांमध्ये. हे आमचे चिरंजीव कागद समोर ठेवून सही करा म्हणाला, पण कागद वाचला आणि डोळे भरून आले. महाराष्ट्राच्या महामंचावर घेऊन जाणारे मला स्वप्न साकार करण्यासाठी लागते घरच्यांची साथ. म्हणूनच असेल साथ तर जमेल बा. क्लिनिक प्लस प्रस्तुत कोण होईल मराठी करोडपती. आजपासून रात्री 9 वाजता आपल्या ETV मराठीवर. मम्मी मी मग टॉस करूया. हेड्स असो की टेल्स, आता मोकळे केस सुद्धा गळण्याला परवानगी नाही, फक्त 1 रुपयात. क्लिनिक प्लस शॅम्पू मध्ये आहे मिल्क प्रोटीन फॉर्म्युला जो केसांना बनवतो मजबूत. मम्मी मोकळे केस. क्लिनिक प्लस, फक्त 1 रुपयात मोकळे केस गळण्याला परवानगी नहीं. आज हमारा देश इतना आगे बढ़ गया कि बाकी दुनिया की नजरों में हम एक महान देश के रूप में उभर रहे हैं, लेकिन उनका एक और नजरिया भी है हमारी तरफ. आइए उसे देखें. What are you doing out there? जाने अनजाने कहीं आप भी दुनिया के सामने अपने देश की ऐसी तस्वीर तो नहीं रख रहे? अपनी इज्जत अपने हाथ. जय हिंद. मळमळतनी चळचळतनी ढवळतनी कळमळतनी विभळतनी तळमळतनी छळतय मला पोट. अरे घे ना धावती योग. अनन्य सन्मान, सामान्यातल्या असामान्यत्वाचा सत्कार. झी24 तास अनन्य सन्मान 2013 लवकरच फक्त झी24 तास वर. इन असोसिएशन विथ लोकसत्ता लोकमान्य लोकशक्ती. सहप्रायोजक सर्व विकारांना द्या फुल स्टॉप. घ्या 2 चमचे ऍसिड ड्रॉप्स. निरोगी आरोग्याची धनसंपदा तन्विषता. मेकिंग होम्स टुडे फॉर टुमॉरो. VR मोहन ग्रुप. स्वर्ग कुबेर सुवर्ण मंदिर. समृद्ध जीवन गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधींचा. बँकिंग पार्टनर TJSB बँक. नवीन संतूर बॉडी लोशन हे त्वचेत लवकर शिरतं आणि यातील नैसर्गिक चंदन आणि सकुराचा अर्क खोलवर पोषण देतं, ज्यामुळे त्वचा बनते कोमल आणि मऊ. तुझी त्वचा किती सॉफ्ट तुझ्यासारखीच संतूर बॉडी लोशन. इंडियन ब्रायडल फॅशन कॉन्टेस्ट 1 फेब्रुवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे. वयोगट 18 ते 30. सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षीस जिंका. संपर्क 9552521947. क्यों ये जिंदगी गुमसुम सी है, जरा मुस्कुरा लेना. दिल में अरमां दबाए हैं जो जरा खुल के कह देना.
अपनाइए लिवॉन हेयर गेन। इसके एक्टिव रूट एनर्जाइजर्स जड़ तक जाए, ब्लॉकेज हटाए, पोषण दे, ताकि हेयर फॉल रुके और हेयर गेन शुरू। बढ़ते बालों का कॉन्फिडेंस, लिवॉन हेयर गेन। खुश करा, खुश रहा, फक्त खुश नाही सुपर खुश रहा। गुड नाईट ऍडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस कॉम्बी पॅक आता फक्त 66 रुपयांचा। आम्ही आहोत देशाच्या अन्नदात्याची शक्ती, शक्ती पंप्स। मी तुम्हाला दाखवते की का आहे नवीन हेड अँड शोल्डर्स सर्वात उत्तम। ही आहेत 2 मळलेली पिसं। ही आम्ही 2 शॅम्पू सोल्युशन्स मध्ये बुडवली, मग पाण्याने धुतली। पाहिलं, हेड अँड शोल्डर्स उत्तम स्वच्छता करतो आणि हटवतो 100% पर्यंत डॅन्ड्रफ नेहमी। हेड अँड शोल्डर्स। माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तम सिंह पवार काका यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक काँग्रेस कमिटी औरंगाबाद। आता शेतकऱ्यांना काहीशी दिलासादायक बातमी आहे। अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या सावकार विरोधी कायद्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। यामुळे आता अवैध सावकारीला चाप बसू शकेल अशी आशा वाटते। या कायद्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सहकार विभागानं सुरू केली आहे। जिल्हा आणि विभाग स्तरावर तक्रारी नोंदवून घेण्यासाठी हेल्पलाईनही सुरू करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आता या कायद्याला मंजुरी दिल्यानं आगामी अधिवेशनात हा कायदा मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। महाराष्ट्र सावकारी विधेयक 2010 मधल्या महत्त्वाच्या तरतुदी काय पाहूयात। जिल्हा निबंधकाच्या आदेशाविरुद्ध विभागीय निबंधकाकडे अपील करण्याची तरतूद या नव्या तरतुदीनुसार उपलब्ध झाली आहे। एखादी स्थावर मालमत्ता सावकाराकडे गहाण असल्यास त्याची चौकशी करण्याचे निबंधकास पूर्ण अधिकार असणार आहेत। मालमत्ता चुकीच्या पद्धतीनं सावकारानं बळकावल्याचं आढळल्यास ती पुन्हा मूळ मालकाकडे किंवा वारसाकडे सोपवण्याचे निबंधकास पूर्ण अधिकार असणार आहेत। त्याचबरोबर चक्रवाढ पद्धतीनं व्याजाची आकारणी करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे नव्या तरतुदीनुसार। तर मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। विनापरवाना सावकारी करणाऱ्यास 50,000 रुपये दंड करण्यात येणार आहे नव्या तरतुदीनुसार। राज्यामध्ये एकूण परवानाधारक सावकार किती आहेत त्यावर नजर टाकूयात। 11,799 परवानाधारक सावकार आहेत राज्यामध्ये। किती शेतकऱ्यांनी या सावकारांकडून कर्ज घेतलंय त्यावर नजर टाकूयात। 6,51,079 शेतकऱ्यांनी या सावकारांकडून कर्ज घेतलंय। कर्जाची रक्कम किती आहे त्यावर सुद्धा आपण नजर टाकूयात। 737 कोटी रुपये राज्यातल्या सावकारांनी कर्ज दिलेलं आहे। पुन्हा एकदा आपल्याबरोबर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहतोय बऱ्याच विलंबाने का असेना हा कायदा मंजूर झाला, तुम्ही अभिनंदनास पात्र आहात, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन जी 24 तासच्या वतीनं। पण सर, आता प्रश्न उपस्थित होतोय तो अंमलबजावणीचा, कारण शेतकऱ्यांना अजूनही आशा वाटत नाहीये की खरंच याची अंमलबजावणी होईल आणि सावकारी पाश हे झुगारले जातील। कशा प्रकारे अंमलबजावणीचं नियोजन तुमच्या मनात आहे? पहिल्यांदा मी जी24 तासला पण धन्यवाद देतो की त्यांनी हा अतिशय महत्त्वाचा विषय चर्चेच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्याची संधी दिली सरकारला। मी आता पाहिलं आपण त्याच्यातल्या काही तरतुदी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक तर गेले 63 वर्षांनंतर हा बदल झालेला आहे। 1946ला आपल्याकडे पहिला मुंबई सावकारी अधिनियम होता आणि त्याच्यामध्ये खूप त्रुटी होत्या आणि दुर्दैवानं त्या त्रुटीची अंमलबजावणी करताना आम्हाला खूप त्रास व्हायचा आणि आम्ही दाखल केलेल्या केसेस सगळ्या सरकारच्या विरोधामध्ये जायच्या आणि म्हणून गेले 4 वर्ष अतिशय बारकाईने अभ्यास करून एक सर्वसमावेशक या सगळ्या पद्धतीला आळा घालण्यासाठी एक कायदा आपण ड्राफ्ट केलेला आहे। त्याच्यातल्या 2 तरतुदी आपल्याकडून सांगण्यात आलेल्या नाहीयेत। एक तर पहिली त्याच्यातली राहिलेली तुम्ही आता ज्या तरतुदी दाखवल्या त्याच्या व्यतिरिक्त हा अजामीनपात्र गुन्हा आम्ही केलेला आहे आता।
म्हणजे हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणून आपण हे जी आता तरतूद केलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दर 3 महिन्याला त्या सावकाराला आपलं अकाउंट्स हे DDRकडे सबमिट करावं लागणार आहे आणि त्या व्यक्तीनं जे व्याज भरलेलं आहे त्याला दर 3 महिन्याला त्याला रितसर पावती ही त्या सावकाराला द्यावी लागणार आहे. मला असं वाटतं की हा कायदा एक अतिशय क्रांतिकारक कायदा आहे. कारण हे आपल्याला माहिती आहे की विशेषतः विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची सावकारी चालते आणि एखादा शेतकरी किंवा एखादा सामान्य माणूस जर त्याला गरज पडली तर 2-5-10 हजार रुपयाकरता त्याची लाखो किमतीची जमीन मालमत्ता ही त्याच्या ठिकाणी स्टॅम्पवरती लिहून घेतली जाते. आम्ही कलम 18 मध्ये एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जर अशा प्रकारची कर्ज देताना जर स्थावर मालमत्ता एकतर घेता येत नाही कायद्याप्रमाणे, जर यापूर्वी कोणी घेतली असेल सावकाराने आणि त्या शेतकऱ्यानं जर तक्रार केली DDRकडे तर कायद्याप्रमाणे ती मालमत्ता पुन्हा त्या शेतकऱ्यालाच द्यावी लागणार आहे. अशा प्रकारची स्पष्ट तरतूद आपण ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. आता याच्यातला मूळ प्रश्न आहे तो अंमलबजावणी आपण कशी करणार, कारण आपण प्रश्न उपस्थित केला तो खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की अंमलबजावणी करण्याकरता एक हेल्पलाईन आम्ही आता तयार केली. 1-2 दिवसामध्ये आम्ही हेल्पलाईनचा नंबर आम्ही घोषित करणार आहोत. त्याचबरोबर एक छोटी पुस्तिका आम्ही काढतो ह्या कायद्याबद्दलची, कारण सगळ्यांचंच वाचन नसतं. किती लोकांना हा कायदा माहिती, किती लोकांना हा बदल झालेला माहिती, किती लोकांना राष्ट्रपतींची मान्यता घेतल्यानंतर हे जी अंमलबजावणी कशी होईल, आणि म्हणजे एक छोटी पुस्तिका 1-15 दिवसामध्ये आम्ही तयार करतोय. या अधिवेशनामध्ये हा अध्यादेश आम्ही बिलामध्ये रूपांतर करू विधेयकामध्ये आणि त्याची अंमलबजावणी आम्ही ताबडतोब सुरू करू. गृह विभाग आणि सहकार विभाग ह्या दोघांनाही एकत्रितपणानं ह्या कायद्याची अंमलबजावणी करायची. मी कालच गृहमंत्र्यांशी बोललो. 1-2 दिवसामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये एक व्यापक बैठक घेतोय आणि मला असं वाटतं की यामध्ये गृह विभागातले काही अधिकाऱ्यांना स्पेशली हा आपल्याला टास्क फोर्स द्यावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही आता अंमलबजावणीचं काम सुरू केलेलं आहे. कायदा झाला म्हणजे सगळंच 100% त्याची अंमलबजावणी झाला असं मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता नाही, किंवा सहकार खातं किंवा गृह विभागच हा कायदा अंमलात आणू असंही नाही, तर लोकांचाही सहभाग पाहिजे, समाजसेवी संस्थांचाही सहभाग पाहिजे, तुमच्यासारख्या जागरूक मीडियाचाही आम्हाला सहभाग पाहिजे आणि लोकांचाही सहभाग याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात पाहिजे. मला वाटतं एक क्रांतिकारक पाऊल आहे. सुरुवात आपली पॉझिटिव्ह आहे आणि निश्चितच अशा प्रकारच्या बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्या हा एक व्यापक कायदा आपण केलेला आहे. निश्चितच हे क्रांतिकारी पाऊल आहे. पाटील साहेब तुम्ही सांगताय ते त्याचं कौतुक करायला हवं. पण अनेक कृषी तज्ञांशी सुद्धा आम्ही बोललो, अनेक शेतकऱ्यांच्या स्थानिक नेत्यांशी सुद्धा बोललो, पण यानंतर एक लक्षात आलं की वर्षानुवर्ष सावकारांचं एक जोखड ठराविक भागांमध्ये पडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे ही सावकारी मानसिकता जी आहे ती झोडून काढण्यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील. सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल, त्याला आवाज द्यावा लागेल. त्यामुळे लोकाभिमुख ही योजना राबवण्यासाठी कशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना सामावून घेणार आहात? पहिल्यांदा आता मी तर हा विचार करतोय किंवा सरकार हा विचार करतंय की सामान्य माणूस सावकाराकडे का जातो, तो काय फार खुशीने जातो अशातले काय भाग नाही, त्याची गरज असते सांगतो. आणि मग कदाचित ती गरज पूर्ण करण्यामध्ये आम्ही सरकार म्हणून कमी पडतो का, आमची यंत्रणा कमी पडते का, आमच्या पतसंस्था किंवा आमची जी पतपुरवठा करणारी खाली जे स्ट्रक्चर आहे आमचं त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील का. वेळेचं सुद्धा प्रश्न आहे. आज आमच्या बँका 11 ते 5 चालू असतात. त्याच्या व्यतिरिक्त जर एखाद्याला जर गरज पडली तर त्यांनी जायचं कुणाकडे. म्हणून कदाचित पतसंस्थेमध्ये टायमिंगमध्ये काय बदल करावा लागेल का, अर्बन बँकेच्या टायमिंगमध्ये काय बदल करावा लागेल का, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या काही शाखेच्या टायमिंगमध्ये आपल्याला काय बदल करता येईल का, अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त पतपुरवठा हा आमच्या यंत्रणेमार्फत झाला पाहिजे, सहजपणानं पतपुरवठा झाला पाहिजे, फार गुंतागुंतीची प्रोसिजर असता कामा नये. अशा पद्धतीनं क्रेडिट प्लॅन आम्हाला एक्सपांड करावे लागेल. आणि मी आपल्या माहितीकरता सांगतो, यावर्षी महाराष्ट्राचा क्रेडिट प्लॅन 1 लाख कोटीचा आहे. त्यातलं शेतकऱ्यांचं पीक कर्ज आम्ही या वर्षाकरता म्हणजे 13-14 करता आम्ही 35,000 कोटींचं आम्ही क्रेडिट प्लॅन मान्य केलेलं आहे. कदाचित हाही पुरवठा अपुरा पडतोय का काय अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि दुसरा एक विषय मला थोडासा ह्या माध्यमातून हायलाईट करायचा आहे की सावकारी ही काय फक्त ग्रामीण भागात अशातला भाग नाही, शहरी भागामध्ये सुद्धा सावकारी चालू आहे. बरेच ठिकाणी कामगार वसाहत आहे, बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टी आहे.
बऱ्याच ठिकाणी घरेलू काम करणारा वर्ग आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची गरज पडल्यानंतर शहरात पण काही सावकार आहेत, मी सगळ्या सावकारांना दोष देत नाही, त्यांनी नियमाप्रमाणे काम करावं. आम्ही ह्या कायद्यामध्ये व्याजावर सुद्धा आम्ही निर्बंध आणलेले आहेत. 9 ते 12% पुढे त्यांना व्याज आकारता येणार नाही. त्याचबरोबर त्यांना 3 महिने व्याज आकारणी करावी लागेल आणि दामदुपटीपेक्षा जास्त त्यांना मुदलावर व्याज घेता येणार नाही. हे कायद्यामधली स्पष्ट तरतूद आहे आणि मला वाटतं आता की या तरतुदीमुळे अशा प्रकारचं शोषण करणारा जो एक श्रीमंत धनदागडा वर्ग जो आहे त्याला चाप लावण्याचं काम आपण ह्या कायद्याच्या माध्यमातून करू. बरोबर आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत व्हावी म्हणून तुम्ही जसं म्हणालात की 24 तास कर्ज उपलब्ध होऊ शकेल अशी एखादी यंत्रणा उभी करणं सरकारच्या वतीनं अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीने आपण नेमकं काय नियोजन करतोय आणि तारण ठेवण्यासाठी स्थावर मालमत्ता लागू नये असं जसं तुम्ही आता म्हणालात, तर ही प्रक्रिया अधिक मोकळी आणि सुटसुटीत असावी यासाठी सरकारच्या मनात नेमक्या काय योजना आहेत? मुळात तर ही गोष्ट अतिशय स्पष्ट मला ह्या माध्यमातून लोकांना सांगायची की पीक कर्ज घेताना जमीन तारण देण्याची आवश्यकता नाहीये सावकाराला, सांगतो. हे कायद्यामध्ये अभिप्रेत नाहीये आणि म्हणून ते कर्ज पिकासाठी दिलं जातं, जमिनीसाठी दिलं जात नाहीये. आणि म्हणून पहिल्यांदा मला हे स्पष्ट करायचंय की पीक कर्ज जर कोणताही शेतकरी जर सावकाराकडून समजा दुर्दैवानं जर घेत असेल तर त्यांनी पीक कर्जासाठी आपली स्थावर मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही पद्धत सहजपणाने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याकरता म्हणून आम्ही नाबार्डशी पण चर्चा करतोय. रिझर्व्ह बँकेच्या मधून सुद्धा काही बदल आम्हाला करावे लागतील आणि आता विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या सक्षम करण्या, विशेषतः विदर्भामध्ये जास्त आम्ही फोकस करतोय. मी 16 तारखेला आता विदर्भामध्ये जाणार आहे आणि आम्ही एक छोटी पुस्तिका तयार केलेली आहे. प्रत्येक तालुका लेवलला आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय, लोकप्रतिनिधींना आम्ही सांगितलंय, सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही सांगितलेलं आहे की आपण आता यामध्ये पुढाकार घ्या आणि ही पद्धत आपल्याला सोपी आणि सहज कर्ज उपलब्ध करून देण्याकरता आपण काय केली पाहिजे. एका बाजूला राज्य सरकारने 1 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज हे 0% द्यायचा निर्णय केलेला आहे, म्हणजे विदाऊट इंटरेस्ट. मग आता मला सांगा, जर आम्ही तुम्हाला बिनव्याजी कर्ज द्यायला तयार आहोत, सरकार 3 लाख रुपयापर्यंत 2% कर्ज द्यायला तयार आहे, तर कशा करता आपण सावकाराकडे जाता? जर आमच्या यंत्रणेमध्ये जर काही अजून दोष असतील, काही कमतरता असतील तर जरूर तुम्ही आम्हाला कळवा. माझाही प्रयत्न आहे की हा आमच्या यंत्रणेमार्फत म्हणजे सरकारच्या यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यासाठी आमूलाग्र बदल करण्याची आमची तयारी आहे. सर, वेळ थोडा आहे त्यामुळे खूप खूप धन्यवाद. पण खूप अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या सुद्धा, कारण कृषी धोरण जे आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा अपेक्षित आहेत. मुळात शेतकऱ्याला कर्जच घेण्याची वेळ येऊ नये असं सुद्धा कृषी तज्ञांना वाटतं. पण आपण झी24 तासशी बोललात आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत या कायद्याचं नेमकं काय महत्व आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण कशी करणार आहात हे सगळ्यांना सांगितलं. त्याबद्दल आपले विशेष आभार. शेतकऱ्यांनी सुद्धा हा कायदा नेमका काय आहे, हा बदल नेमका काय आहे हे समजून घ्यावं आणि नव्या बदलानुसारच कर्ज घ्यावं अशा प्रकारे एकूणच सरकारच्या वतीनं आणि तज्ज्ञांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी24 तास.